नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 22 जुलै 2017 रोजी जो TET पेपर क्रमांक 2 झाला होता। या पेपरमधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर अधिक वेळ न घेता 2017ला जो TET पेपर क्रमांक 2 झाला होता त्या पेपरमधील बालमानसशास्त्राचे प्रश्न बघूयात। प्रश्न आहे, खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान योग्य नाही? योग्य नसणारं विधान शोधायचं आहे संवेदना आणि अवबोधाच्या बाबतीत। पहिला बघा पर्याय, संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय। पहिलं विधान बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे की संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची एक मानसिक प्रक्रिया आहे किंवा बाह्य उद्दीपकाविषयी केवळ जाणीव होणे। तर पहिलं विधान ते सफिशियंट आहे या माहितीसाठी। दुसरं काय बघा, ज्या क्षणी संवेदनाला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनाला अवबोध असे म्हणतात। दुसरं पण बरोबर आहे, कारण डायरेक्ट त्यांनी आपल्याला अवबोधाची व्याख्या विचारली। तिसरं काय बघा, संवेदना नेमकी कोठे संपते व अवबोध नेमका कोठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येत नाही, पण इथं म्हणतात ती येतं। ठीक आहे, म्हणजे हे रॉंग आहे। म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कारण अजून तरी आपल्याला संवेदना नेमकी कुठे संपतं आणि अवबोध कुठं सुरू होतो हे सांगता येत नाही। म्हणजे एखादं दृश्य पाहिल्यानंतर त्याला आपल्याला ज्ञान कधी होतं इतकं क्लॅरिटी आपल्याला अजून तरी नाही आहे, म्हणून येत नाही असं हवं होतं, पण इथं येतं म्हणलं म्हणून हेच विधान जे आहे हे योग्य माहिती देत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे। चौथं साहजिकच योग्य असणार आहे, संवेदना आणि अवबोध या ज्ञानग्रहणाच्या पायऱ्या आहेत का? तर हो। ठीक आहे, म्हणजे संवेदना आणि अवबोधाच्या बाबतीत पहिला पर्याय, दुसरा पर्याय, चौथा बरोबर आहे। कोणता योग्य नाही? तर पर्याय क्रमांक 3 योग्य नाही, म्हणून 3 हेच उत्तर आहे आपल्याला नसणारा विचारला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3। त्यानंतर, जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो या स्मरणास कोणते स्मरण असं म्हणतात? तर त्याला आपण मनोवैज्ञानिक स्मरण असं म्हणतो। क्रमबद्ध स्वरूप आणि परत ते आपण आठवतो। कारण बघा, सक्रिय स्मरण म्हणजे काय असतं? सक्रिय म्हणजे पूर्वी घेतलेले अनुभव प्रयत्नपूर्वक आठवले जातात। कुठं? सक्रिय स्मरणामध्ये। बौद्धिक स्मरणामध्ये काय असते? हे आकलनयुक्त व विचारपूर्वक, बुद्धी म्हणलं की काय, आकलन आलं आणि विचार आला, तर विचारपूर्वक आणि आकलनयुक्त अध्ययनाच्या संदर्भानं हे स्मरण असतं बौद्धिक स्मरण। आणि यांत्रिक स्मरण काय? आकलनाशिवाय पाठ केलेले अनुभवांना आपण यांत्रिक स्मरण असं म्हणतो। म्हणजे त्याला काय आपण पोपटपंची एकदम तुम्हाला नाही समजलं तरी पण येतं, तर ते यांत्रिक स्मरण होतं। त्यानंतर नेक्स्ट, संबोध निर्मितींच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावायचा आहे। ठीक आहे, आता संबोध म्हणजे काय आपल्याला बेसिक कन्सेप्ट माहीत असली की आपल्याला टप्पे लावता येतील। संबोध म्हणजे काय? शब्दावरून झालेला अर्थबोध। ठीक आहे, सरळ सरळ संबोधाची व्याख्या काय आहे? शब्दावरून झालेला अर्थबोध। अजून थोडं डिटेलमध्ये गेल्यावर आपलं लक्षात आपल्याला की विविध अनुभवांचे संकलन करून त्यातून काढलेलं सार म्हणजे संबोध, किंवा त्याला आपण कन्सेप्ट असं म्हणतो। ठीक आहे, विविध अनुभवाचे संकलन करून त्यातून काढलेले सार। आता आपल्याला काय करायचं? फक्त क्रम लावायचा। या अ ब क ड पैकी सगळ्यात अगोदर काय होईल संबोध निर्मितीमध्ये? तर वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होईल, म्हणजे क येईल 1 नंबरला। ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आणि 4 तर कटला। मग वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान झाल्यानंतर त्याच्या गुणांचं विश्लेषण आणि गुणवैशिष्ट्ये आपण वेगळी करू, म्हणजे अ येईल 2 नंबरला। ठीक आहे, म्हणजे क अ, मग असं कुठं आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये। मग नंतर येईल 3 नंबरला गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण। नंतर येईल 4 नंबरला म्हणजे अमूर्त स्वरूप देतो आपण, आणि सर्वात शेवटी येईल शब्दांच्या माध्यमातून संबोध किंवा संकल्पना व्यक्त होते।
म्हणजे हे संबोध अमूर्त स्वरूपात करणे 4 नंबरला येईन. बघा आपण काय काय करायला होतं. क 1 नंबरला घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर 2 नंबरला घ्यायचा अ, त्यानंतर 3 नंबरला घ्यायचं ब घ्यायचा आहे 3 नंबर, त्यानंतर 4 नंबरला संबोध अमूर्त स्वरूप देणे संबोधाला, आणि 5 शब्दरूपाने संबोध व्यक्त करणे हे येईल 5 नंबरला. ठीक आहे. अशा पद्धतीनं म्हणजे पर्याय क्रमांक 2 ची जर निवड केली तर योग्य संबोध निर्मितीचे ते टप्पे होतील. त्यानंतर खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयी कोणते विधान बरोबर आहे. स्मृती प्रतिमाबाबत आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर एक एक पर्याय वाचूयात. प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असतात. बरोबर आहे. पहिलं विधानच बरोबर आहे, कारण अणुप्रतिमा ह्या खूप जास्त तीव्र असतात. आता पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल की प्राथमिक स्मृती प्रतिमा म्हणजे काय. तर ज्या आता पहिले हे समजून घ्या की स्मृती प्रतिमा म्हणजे सर्वात शेवटी 3 नंबरला तयार होतात स्मृती प्रतिमा. थोडंसं उलटं जाऊ. स्मृती प्रतिमा म्हणजे काय, आपण पूर्वी घेतलेले अनुभव जसे तसे मनपटलावर उमटवतो. ठीक आहे. तर त्याला आपण स्मृती प्रतिमा म्हणतो. मग 2 नंबरला असतात प्राथमिक स्मृती प्रतिमा, आणि सर्वात 1 नंबरला आठवतात आपल्याला अणुप्रतिमा. आता अणुप्रतिमा म्हणजे काय, एखादी वस्तू खूप कमी वेळ दिसली आणि ती वस्तू निघून पण गेली. ते आपण सायन्समध्ये दृष्टी सातत्य नाही का आठवत त्या पद्धतीनं. म्हणून प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमापेक्षा कमी तीव्र असतात का, तर बरोबर आहे. कारण अणुप्रतिमा सर्वात जास्त तीव्र म्हणजे तीव्रतेच्या बाबतीत सर्वात जास्त वेग असतो अणुप्रतिमेचा, नंतर प्राथमिक स्मृती प्रतिमांचा, आणि नंतर सर्वात शेवटी स्मृती प्रतिमांचा. आता दुसरं विधान काय म्हणतं बघा, स्मृती प्रतिमा ही प्राथमिक स्मृतीपेक्षा जास्त तीव्र असते. नाही, कारण स्मृती प्रतिमा ही सर्वात कमी तीव्रतेची आहे, 3 नंबरची आहे. त्यानंतर स्वप्नातील प्रतिमा सर्व अणुप्रतिमा असतात. नाही, स्वप्नातील प्रतिमा सर्व अणुप्रतिमा असतात आपल्याला असं म्हणता येणार नाही, कारण पूर्वी जे आपण अनुभव घेतलेले ते सुद्धा स्वप्नामध्ये येऊ शकतात. म्हणजे त्या स्मृती प्रतिमा असू शकतात किंवा प्राथमिक स्मृती असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे पण त्या सर्व शब्दामुळं तर आपण सहज याला रॉंग मानू शकतो की सर्वच अणुप्रतिमा असतात असं म्हणता येणार नाही. अणुप्रतिमेची तीव्रता सुरुवातीला कमी असते. नाही, आपण परत ते समजून घ्यायलो. एकदा का आपण समजून घेतलं की सर्वात तीव्र अणुप्रतिमा म्हणजेच आपलं चौथं बी रॉंग होतं की सर्वात कमी ऐवजी तर जास्त पाहिजे होतं. सर्वात तीव्र कोण असतात, सर्वात तीव्र असतात अणुप्रतिमा. ठीक आहे. हे पहिले लिहून घ्या आपण रफ वहीवर. नंबर 2ला असतात प्राथमिक स्मृती प्रतिमा, आणि नंबर 3ला असतात स्मृती प्रतिमा अशा पद्धतीनं. म्हणून 2, 3 आणि 4 हे अयोग्य ठरतात. पहिलं विधान बरोबर ठरतं. नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कूट आकलनास सहाय्यक ठरणारे विधान कोणते. तर पहिलं विधान काय बघा, व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देतो. व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देतो. तर परत एकदा आपण प्रश्न वाचूयात. खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचे कूट उकलनास सहाय्यक ठरणारे विधान कोणते. आता कूट उकलनाला अध्ययनाचं तर ही जी विचार प्रक्रिया आहे याच्यामध्ये समस्या निश्चिती, उपाययोजना, मग त्याच्यावर चाचणी घेणं आणि मग त्याच्यातून आपल्याला समाधान मिळतं, या प्रोसेसनं ती जाते. ठीक आहे. त्यानुसार आपण पर्यायाचं वाचन करणं अपेक्षित आहे. व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्त्व देते का. कूट उकलनामध्ये याला थारा नसतो, कारण समस्या निश्चित झालेली असते, त्याच्यामुळं भावनेला महत्त्व देण्याचा प्रश्न येत नाही. एखादी व्यक्ती समस्या सोडवण्याऐवजी समस्येपासून स्वतःची सुटका करून घेते. पळवाट पण नाही,
कारण कुटुकलनामध्ये आपण समस्या निश्चित बी करतोय आणि त्याच्यावर उपाययोजना, त्याच्यावर चाचणी पण करतोय, म्हणजे दुसरं पण रॉंग आहे. व्यक्ती आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढते. नाही, आपल्याला ज्या काही आपण परिकल्पना मांडू, जी काही चाचणी घेऊ, त्यावर आधारित आपल्याला राहायचं आहे. म्हणजे 1, 2, 3 येणार नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल, विचाराबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करते, तर हे मात्र बरोबर येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, खाली दिलेल्या विधानामध्ये अध्ययनाचे कोणते लक्षण अयोग्य आहे? अध्ययनाचे लक्षण अयोग्य आहे म्हणले ना. ठीक आहे. अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्टाप्रत जाणारी असते. बरोबर आहे. उद्दिष्टाधिष्ट असते काय? हो, असतं. उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालीचा आवर्तने अनावश्यक असतात. अनावश्यक नाही ना म्हणता येणार, बरोबर का? ठीक आहे. तर ती आवश्यक असतात ना, म्हणजे हेच अयोग्य आहे. मग आवश्यक पाहिजे होते, तर हेच उत्तर असणार आहे. हे बरोबर आहे, हे चूक आहे. अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिक महत्त्वाचं आहे का? तर हो. उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने धडपड करावी लागते का? तर हो. मग अयोग्य कोणतं आहे? तर दुसरंच अयोग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या खालील मर्यादापैकी कोणती मर्यादा अयोग्य आहे? अनुधावनाचा अभाव, पालकाची उदासीनता, समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर आणि शैक्षणिक साधनांची कमतरता. आता आपल्याला याचा अर्थच नाही, अनुधावनाचा अर्थ लागत नाही. पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे की सर्वंकष मूल्यमापन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय. ठीक आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अलीकडची मूल्यमापन प्रणाली आहे. विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूचे सातत्यानं व विविध अंगांनी मूल्यमापन करणं. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन काय? की त्याच्या व्यक्तिमत्वाचं सर्व पैलू आले त्याच्यामध्ये आणि विविध अंगांनी मूल्यमापन करणं. म्हणजे जसं विद्यार्थ्याकडून प्रकल्प, विद्यार्थ्याला विविध उपक्रम करायला लावणे, उपक्रमात भाग घ्यायला लावणे, शालेय उपक्रमात भाग घ्यायला लावणे, स्वाध्याय, त्याचा छंद, या सर्व बाबी विद्यार्थ्याकडून करून घ्यायच्या आणि त्याचं मूल्यमापन करायचं. याला म्हणतो आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. या बाबतीमध्ये अयोग्य पर्याय निवडायचा आहे आता. ठीक आहे. हे कळत नाही आपल्याला. पालकांची उदासीनता, हो, हे आहेच नाही. पालकांची उदासीनता, तर कोणती मर्यादा अयोग्य आहे असं म्हणले तर पालकांची उदासीनता ही योग्य वाटते. समाजाचा केवळ गुणात्मक विकासावर भर ही नाही वाटत आपल्याला. आणि शैक्षणिक साधनांची कमतरता ही योग्य वाटते. ठीक आहे. म्हणजे हे बरोबर येऊ लागलं, हे बरोबर, हे बरोबर, हे थोडंसं कळत नाही. मात्र समाजाचा गुणात्मकचा काही संबंध नाही विद्यार्थ्याच्या मूल्यमापनामध्ये, म्हणून हीच मर्यादा अयोग्य वाटणार आहे. म्हणून 3 निवडायचं. इथं समाजाचा काही संदर्भ येत नव्हता आणि तो पण गुणात्मक विकासावर भर याचा काही संदर्भ लागत नाही, म्हणून हेच अयोग्य वाटते. त्याच्यानंतर जोड्या लावायच्या आहेत. तुम्ही जर पर्याय क्रमांक 3 ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या जुळून येतील. स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती, ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाणे व अध्यापन केले जाणे, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे? शॉर्ट करून टीचिंग करायचं. आता कट मेथडनं जाऊ आपण. आता समवाय पद्धती म्हणजे काय असतं? शिक्षक अध्यापन करत असताना एका विषयाचा इतर विषयाशी संबंध प्रस्थापित करतो आणि मूळ विषय अधिक चांगल्या पद्धतीनं शिकवतो. इथं तुकडे नाही आहेत, म्हणजे पहिलं उत्तर नाही आहे. समालोचन पद्धती, समालोचन पद्धतीमध्ये काय असतं? तपशीलवार विश्लेषण असतं याच्यामध्ये. हे पण तिथं नाही आहे, कारण इथं क्रम नाही आहेत किंवा त्याचं पृथक्करण पण दिसत नाही आहे. क्रमान्वित अध्यापन पद्धती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. कारण एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद इत्यादी तत्वावरती आधारित असते. तुम्ही जर स्किनरचं प्रबलीकरण जर मुद्दा अभ्यासला तर लगेच तुम्हाला लक्षात येईल, स्किनर म्हणलं की क्रमान्वित अध्यापन पद्धती.
हे पण त्याचं उत्तर येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्गखोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात? त्या खोली आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्रे असतात. विषयतज्ञ हजर असतो. तर हे अध्यापन कार्य कोणत्या पद्धतीमध्ये चालतं? तर ते आहे हेलन पार्कहर्स्ट यांची डाल्टन पद्धती. विषयाला वर्गखोल्या म्हणले की डाल्टनची पद्धती. कारण प्रोजेक्ट पद्धतीमध्ये काय आहे, विद्यार्थ्यांना एक समस्या दिली जाते आणि विद्यार्थी तो प्रोजेक्ट कंप्लीट करतो. कृतीतून प्रत्यक्ष शिकण्यास विद्यार्थ्याला प्रेरणा मिळते आणि किलपेट्रिकनं ही पद्धत मांडली होती. हे थोड्याशा बाबी लक्षात ठेवा. मूलोद्योगी शिक्षण पद्धती काय आहे? महात्मा गांधीजींची जी वर्धा शिक्षण योजना आहे 1937 साली मांडलेली, त्याचा बेस आहे हे मूलोद्योगी शिक्षण. म्हणजे मातृभाषेतून शिक्षण, शारीरिक श्रम, हस्तव्यवसाय, ठीक आहे, हे त्याच्याशी रिलेटेड आहे. गॅरी योजना म्हणजे तिला आपण वर्क स्टडी प्ले योजना असं देखील म्हणतो. ठीक आहे, आपलं इथं उत्तर आहे डाल्टन मेथड. वर्गखोल्या म्हटलं, विषयाच्या वर्गखोल्या म्हटलं, ठीक आहे, म्हणजे विषयाच्या वर्गखोल्या. अध्यापन पद्धतीने वर्गखोल्या नसून विषयाच्या वर्गखोल्या आलं तर मग डाल्टनची पद्धती मानायची. किशोरावस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ठीक आहे, या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते. योग्य विधान म्हणलंय ना, तर किशोरावस्था म्हणजे साधारणपणे वयवर्ष 6 ते 12 पर्यंतचे विद्यार्थी. मग आता सामाजिक प्रवृत्ती उच्च नाही, हा जो मुलगा असतो हा अनुकरणप्रिय असतो, संघ प्रवृत्ती असते, म्हणून सामाजिक प्रवृत्ती उच्च आहे असं म्हणता येणार नाही. यांचे नैतिक वर्तन संघप्रियतेवर अधिष्ठित नसते. आता इथं नसते ऐवजी असते पाहिजे होतं, म्हणजे मग विधान आपलं बरोबर आलं असतं, म्हणजे हे बी चुकलं. टोळीच्या हितासाठी आईवडिलांना फसू शकतात का? हो, निश्चित फसू शकतात. कारण संघ प्रवृत्ती दृढ असल्यामुळं ते संघासाठी आईवडिलाला फसू शकतात, कारण याला टोळीचं वयच म्हणलं जातं या वयाला. समवयस्काबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही, तर नाही ना, वाटते ना, समवयस्काबद्दल आकर्षण वाटते. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, बाकीचे रॉंग आहेत. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील कारक विकास वैशिष्ट्य आहे? शैशवावस्थेतील कारक विकास वैशिष्ट्य. तर परीक्षा विभागानं हा जो प्रश्न आहे हा कॅन्सल केला, मग याबद्दल आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. नेक्स्ट, जोड्या लावायच्या आहेत. जीन पियाजे आणि त्याच्या जे अवस्था आहेत, या अवस्थेच्या संदर्भानं आपल्याला सरळ जोड्या लावता येतील. म्हणजे जसं शब्दपूर्व अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियाकाळ अवस्था आणि बौद्धिक विकासाची अवस्था. आता बौद्धिक विकास म्हणलं की आपण ओळखू शकतो की ही वैचारिक समस्या सोडवते. म्हणजे 4चं अ असं कुठं आहे? 4चं अ तर एकाच ठिकाणी आहे. म्हणजे यावरून आपण उत्तर काढू शकलो असतो की पर्याय क्रमांक 2 जर निवडलं तर सर्व जोड्या आपल्याबरोबर येतील. जीन पियाजे खूप वेळा विचारला आहे, त्यामुळे त्याच्या ज्या स्टेजेस आहेत ते एकदा करून जा. नेक्स्ट, व्यक्तिविकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते? ठीक आहे, व्यक्तिविकासामध्ये अनुवंशाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अनुवंशाच्या संदर्भानं समर्थन करणारं विधान. बालकांचे व्यक्तिमत्व त्याचे पालक आणि शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. बालकांचे व्यक्तित्व, आणि ते पण पूर्ण व्यक्तित्व, तर पूर्णपणे नाही ना, काही प्रमाणात ठीक आहे, पण पूर्णपणे विकसित करू शकतात का पालक आणि शिक्षक? तर नाही, त्यासाठी अनुवंश महत्त्वाचा आहे. म्हणजे पहिलं तर काय होईल? हे रॉंग होईल. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीचा व्यक्तिविकासात वाटा नसतो. आता नसतो ऐवजी तर असतो पाहिजे होतं, मग बरोबर आलं असतं, म्हणजे हे पण रॉंग झालं. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो, हे बरोबर आहे. व्यक्ती विकासातील बुद्धिमत्ता हा घटक अनुवंशावर अवलंबून नसतो. आता हे बी चुकलं, कारण हे असतो पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे पहिला चूक
दुसरा चूक, चौथा चूक, तिसरा मात्र बरोबर आहे. म्हणून पर्याय 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, आल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही? समस्या सोडविताना क्रियाशील राहून समायोजन साधणे, हे बरोबर आहे. स्वतःच्या कृतीची चिकित्सा करून जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्त करणे, बरोबर आहे. तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे, हे रॉंग आहे बियाणेच्या नुसार. समस्या सोडवण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गाची निवड करणे, हे बरोबर आहे. बियाणेच्या सिद्धांतानुसार पर्याय क्रमांक 3 हे काय आहे, ते मदत करत नाही. नेक्स्ट, बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढली? तर गाल्टन याने ही पद्धती शोधून काढली. याबद्दल खूप कमी माहिती आहे. जर तुम्हाला गाल्टनचा दृक प्रतिमेच्या संदर्भानं सिद्धांत माहिती आहे तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून आपल्याबरोबर सर्वांचा तिथं फायदा होईल. दिलीप सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञाने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी खाली काही मते मांडली आहेत. त्यापैकी कोणते मत असत्य आहे? ठीक आहे. आता दिलीप सिंग यांनी एक व्याख्या केलेली आहे भावनिक बुद्धिमत्तेची. ठीक आहे. आणि त्या भावनिक बुद्धिमत्तेमध्ये त्यांनी 3 महत्त्वाचे घटक सांगितलेले आहे. 3 महत्त्वाचे घटक सांगितलेले आहे. पहिली व्याख्या अशी आहे की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे व्यक्तीची अशी क्षमता की ज्यामुळे अंतःप्रेरणा व सभोवतालच्या वातावरणातून व्यक्त केल्या जाणाऱ्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण भावनिक प्रेरणांचा योग्य पद्धतीने आणि यशस्वीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता, म्हणजे तो भावनिक बुद्धिमत्तेला क्षमता असं म्हणतोय. त्याचे 3 घटक ते पण लिहून घेऊ आपण. भावनिक क्षमता, तो भावनिक बुद्धिमत्तेचे 3 घटक सांगतो. भावनिक क्षमता, नंतर दुसरा घटक सांगतो तो भावनिक प्रगल्भता, आणि तिसरा घटक सांगतो भावनिक संवेदनशीलता. ठीक आहे. तर असत्य विधान निवडायचं आहे. त्याच्या व्याख्येवरून आपल्याला क्लिअर होईल. भावनिक बुद्धिमत्ता ही क्षमता आहे का? हे तर बरोबर आहे. याद्वारे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचे नियमन करता येते का? हो. कारण भावनिक, त्याच्या व्याख्येमध्ये जर तुम्ही पाहिलं तर भावनिक प्रगल्भता आली आणि भावनिक संवेदनशीलता आली म्हणजेच त्यांचं नियमन करता येईल, म्हणजे दुसरं पण बरोबर आहे. ठीक आहे. तिसरं, भावनामधील फरक ओळखता येतो. ठीक आहे. प्रगल्भता आली, संवेदनशीलता आली म्हणजे फरक ओळखता येतो. भावनांचे प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावे याचे मार्गदर्शन तज्ज्ञाकडून घ्यायची गरजच नाही. 3 गोष्टी आल्याच्या नंतर त्याचं गरज वाटत नाही, म्हणून हेच काय आहे, असत्य आहे. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शविते? तर सचिनला आकडेमोड करण्यात गोडी वाटते. आता इथं आवड दिसते आपल्याला. ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून इथं छंद दिसतो, छंद आहे. स्वराला गाणे ऐकण्यात रस आहे म्हणजे आवड आहे. आणि सार्थकला बास्केटबॉलची आवड आहे. ठीक आहे. तर थोडंसं पर्याय 2 हे उत्तर येईल आपलं. त्याचं कारण असं आहे की आवड आणि छंद याच्यामध्ये बेसिक फरक आहे. छंद ही एक गरज आहे. ठीक आहे. तर आवड हे एक आपण वेळ जावा म्हणून करू शकतो, परंतु छंद नसो. ही छंद ही अंतःप्रेरणेतून आपण त्याला खूप वेळ देऊन छंद जोपासत असतो, म्हणून आपण त्याला वेगळं काढू आणि याला वेगळं काढू. जसं आवड पुन्हा वेगवेगळ्या असू शकतात, छंद खूप कमी असतात, असं पण त्याच्यात फरक आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. जास्त क्लॅरिटी नाही, परंतु आपल्याला उत्तर काढता येऊ शकलं असतं आवड आणि छंद या फरकावरून. सर्वश्रेष्ठ कलाकृती, साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करत असते, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले? व्यक्तिमत्वाचा जो मनोविश्लेषण सिद्धांत आहे याच्यामध्ये कामावर जो भर देतो लैंगिकतेच्या बाबतीमध्ये, लैंगिक प्रेरणेच्या बाबतीमध्ये, तर लगेच आपल्याला क्लिअर होतं की तो फ्राईड आहे. खाली दिलेल्या
अवधानांच्या स्वरूपाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? अवधानाच्या संदर्भानं असत्य विधान. शरीरांतर्गत जाणीव व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानाअंतर्गत येत नाहीत. ठीक आहे, या गोष्टी अवधानाअंतर्गत येत नाहीत. आता आपल्याला काय विचारले की असत्य, मग हेच असत्य आहे ना, हेच रॉंग आहे, म्हणून हेच उत्तर आहे. कारण समजा आता उदाहरणार्थ पोटदुखीच्या वेदना आहेत, तर अवधानाचा विषय होऊ शकतात ना या, म्हणून मनातील विचार कल्पना किंवा शरीराअंतर्गत जाणीवच झाली ना पोटदुखी, मग त्या अवधानाअंतर्गत येणार नाहीत असं जे शेवटीला म्हणलं हे रॉंग आहे, म्हणून हेच असत्य आहे, म्हणून पहिलंच उत्तर होईन आपलं. कारण दुसऱ्याकडे जा, अवधान ही मनाची शक्ती नसून तो एक मनोव्यापार आहे, हे बरोबर आहे. अवधानाखेरीज इतर कोणताही मनोव्यापार संभवत नाही, हे पण बरोबर आहे. अवधान प्रक्रियेत ज्ञानात्मकता, क्रियात्मकता आणि भावनात्मकता असते, हे पण बरोबर आहे. म्हणजे रॉंग पहिलंच आहे. कारण अवधान हा एक मनोव्यापार व्यक्तीच्या जागृत अवस्थेत चालू असतो, लक्षात घ्या. आणि अवधान दिल्याशिवाय कोणताही मनोव्यापार होऊ शकत नाही. म्हणून बघा, जागृत अवस्थेमध्ये असतो म्हणून तो एक मनोव्यापार आहे. आणि अवधान दिल्याशिवाय कोणताही मनोव्यापार पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून तिसरं विधान बी बरोबर येतं. आणि चौथं तर असंही कळालं की आपल्याला ते बरोबर आहे. इंग्लंडमधील ऑक्सफर्डजवळ पार्से येथे शाळा काढून भाषण, संवाद, नाट्यीकरण पद्धतीचा अवलंब करून निरनिराळे विषय क्रीडन पद्धतीने शिकविण्यास प्रारंभ कोणी केला? हा प्रश्न कॅन्सल केला परीक्षा विभागानं, म्हणून आपण जास्त चर्चा विचार करायला नको. नेक्स्ट, विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले व्हायचे असेल तर शिक्षकाचे पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व असणे आवश्यक आहे, असे मत खालीलपैकी कोणी आपल्या प्रतिमानामध्ये मांडले? तर हे मांडलं टर्नर व फत्तू यांनी. ठीक आहे. बाकीचे पण प्रतिमानं आपल्याला जनरली पाठ पाहिजेत. जसं हिल्डा आणि टाबाचं उद्गमन विचार प्रतिमान आहे, विल्यम ग्लेसरचं वर्गसभा प्रतिमान आहे आणि जॉर्ज शेफलचं भूमिका पालन प्रतिमान आहे. त्यानंतर प्रश्न विचारला आहे, जेव्हा विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध केले जाते व त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सृजनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग होतो? तर इथं विद्यार्थ्यातील भावजीवन, पर्यावरणाशी सृजनशीलता म्हणजे एकंदरीत व्यक्तित्वाची जडणघडण होते, म्हणजे ही व्यक्तिविकास प्रतिमानं आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आहे. त्याच्यानंतर अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना खालीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू? शेवटीला नाही म्हणलंय. ठीक आहे, अधिकच्या चेतना द्या, तर अधिकच्या चेतना द्यायला पाहिजेत आपण विद्यार्थ्यांना विविध अवयवाच्या म्हणजे अध्ययन अनुभूतीच्या मार्फत, हे योग्य वाटतं. एकात्म अनुदेशन हे पण म्हणजे आपण डायरेक्शन द्यायलाच पाहिजे स्टुडंटला. त्याच्यानंतर अमूर्तता, आता अमूर्तता नको आहे अध्यापनामध्ये, कारण अंध असल्याने त्यांना अमूर्त तत्व उपयुक्त होणार नाही ना. एखाद्या अमूर्त गोष्टीबद्दल आपण समजा उदाहरणार्थ त्यांना ॲडॅलिझम शिकवायला लागलो प्लुटोचा अंध व्यक्तीला, तर नाही, तसं आपल्याला उदाहरणाद्वारे चित्राद्वारे त्यांना स्पर्श होईल अशा गोष्टी द्यायला लागतील, जेणेकरून त्यांना तो कन्सेप्ट शिकवल्या जाईल, म्हणजे शिकवावा, जेणेकरून त्यांना तो लक्षात येईल. स्वकृती, हां, विद्यार्थ्यांना जर स्वतः कृती करायला तर ते फायद्याचं आहे, कारण विद्यार्थी कसा आहे, अंध विद्यार्थी आहे ना, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून अमूर्त जास्त संकल्पना त्यांना न देता ह्या जर गोष्टीवर भर दिला तर ते उपयुक्त ठरतं. म्हणून अध्यापन करत असताना अंधांना कोणत्या तत्वाचा वापर करू नये? अमूर्त तत्वाचा वापर करू नये, म्हणून हेच उत्तर आहे. अध्ययनार्थात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही? शालेय कारण आणि नाही म्हटलंय, मागासलेपणा येण्याचे शालेय कारण नाही. शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणे हे होऊ शकतं ना. ठीक आहे. शैक्षणिक साहित्याचा अभाव होऊ शकतो.
पालक अशिक्षित असणे हे शालेय कारण नाही. पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे हे होऊ शकतं. म्हणजेच कोणतं नाही तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. हे शालेयच्या संदर्भानं नाही आहे. आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खालील दिलेल्या विधानामधून कोणते विधान अयोग्य आहे? आत्मनिरीक्षण पद्धतीबाबत अयोग्य. आता आत्मनिरीक्षण म्हणजे काय? अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचं निरीक्षण करण्याची एक पद्धत आहे. ठीक आहे. स्वतःमधील दोष निवारण करता येतात का? हो, बरोबर आहे. या पद्धतीचे जनक उंटर व टिचनर आहेत. बरोबर आहे. काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाहीत, कारण तो स्वतःच त्याला मग ते जमणार नाही, मग परत पहिल्यापासून ती पद्धत अवलंबावी लागेल. ठीक आहे. म्हणजे हे बी बरोबर आहे. पाहता येत नाहीत ना, तर बरोबर आहे ना हे बी, कारण आपल्याला काय विचारले काय बघा काय म्हणतं ते अयोग्य विचारले ना. नाही येत तर नाही. हो बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून म्हणले ना, व्यक्तिनिष्ठ आहे ना, स्वतःच करायला लागले ना, म्हणजे व्यक्तिनिष्ठ आहे. आत्मनिष्ठ आहे किंवा व्यक्तिसापेक्ष असते किंवा व्यक्तिनिष्ठ आहे, म्हणून हे चुकलं, म्हणून हेच उत्तर आहे. व्यक्तिनिष्ठ नसून म्हणले ना, वस्तुनिष्ठ आहे. त्यापेक्षा ही आत्मनिष्ठ असते, व्यक्तिसापेक्ष असते आणि व्यक्तिनिष्ठ असते, म्हणून हे रॉंग आहे, म्हणून हेच उत्तर आहे. कारण आपल्याला काय विचारलं? अयोग्य. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य गट कोणता? सामाजिक घटक, मनोसामाजिक घटक, अनुवंश, शारीरिक दुबळेपणा आणि शरीर रसायने. तर हे जे घटक आहेत हे तर जैविक आहेत. आपल्याला लगेच क्लिअर होतं की पहिल्या पर्यायामधले सर्व काय आहेत? जैविक घटक आहेत, कारण येणाऱ्या एक्झामला आपल्याला जैविक घटक विचारले जाऊ शकतात. कुटुंब, एक मिनिट, अनुवंश, शारीरिक दुबळेपणा आणि शरीर रसायने हे जैविक घटक आहेत. अनुवंश, कुटुंब, शारीरिक दुबळेपणा याच्यामध्ये अनुवंश जैविक आणि शारीरिक दुबळेपणा जैविक. कुटुंब, शेजारी आणि संस्कृती हे मात्र मनोसामाजिक घटक आहेत. म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे, कारण शेजारी संस्कृती ठीक होतं, पण अनुवंश हा काय? जैविकच घटक आहे. आपल्याला काय विचारलं? मनोसामाजिक. मग मनोसामाजिक कोण आहे? कुटुंब, शेजारी आणि संस्कृती, म्हणून पर्याय क्रमांक 3 अगदी करेक्ट आहे. मग याच्यामध्ये अजून मनोसामाजिक घटक कोणते येतं? जसं शाळा आहे. ठीक आहे, कारण हे एक्झामला विचारू शकतात ना. मित्रपरिवार आहे तुमचा, भौगोलिक परिस्थिती आहे, समाज आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधान फ्लँडर्सच्या आंतरक्रिये विश्लेषणाचा फायदा नाही म्हटले? फायदा नाही. आता बघा, प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येतात का? तर हो. वर्गातील सामाजिक वातावरण अभ्यासता येते, कारण तो शिक्षकाच्या अध्यापनाचा करतो अभ्यास निरीक्षक, त्याच्यानंतर अध्ययनार्थीचा बी करतो आणि अध्यापनाच्या दोन्ही कोरिलेशनमध्ये पण अभ्यास करतो. शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे. उपयोगी आहे ना, म्हणून हे फायदा नाही, हे चुकीचं, मग हेच आहे उपयोगी आहे. ते निगेटिव्ह झालं बघा, हे त्याच्यामुळं थोडंसं कन्फ्युजन होईल. अव्यवहाच्या साह्याने हे काही कळत नाही आपल्याला, मात्र हे बरोबरच असणार आहे, कारण हे क्लिअर चुकी आहे, कारण तो फायदा आहे. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही, तर तो एखाद्या खेळात नेत्रदीप यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. या उदाहरणातून कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? तर ही आहे प्रतिपूरण, याला म्हणायचं प्रतिपूरण. ठीक आहे. एका विशिष्ट क्षेत्रात सक्सेस नाही मिळाला तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये यश मिळवून दाखवलं जातं. आता समर्थन काय असतं? जनरली आपल्याला माहीत पाहिजे. समर्थन म्हणजे काय? एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील अशा सबबी सांगणे. म्हणजे जसं कसं, याचं उदाहरण म्हणजे कसं, समजा TETचा रिझल्ट येत नाही आणि मग शिक्षक होऊन काय करायचं, शिक्षक पेशाचं आता काही खरं राहिलं नाही असं सांगणं. ठीक आहे, त्याला म्हणतात समर्थन. प्रक्षेपण. आता प्रक्षेपण म्हणजे काय? यामध्ये दोष आपला असला तरी ते दुसऱ्याच्या माथी मारला जातो. ठीक आहे.
म्हणजे परीक्षेत नापास होणारे विद्यार्थी शिक्षकाला शिकवता येत नाही असं म्हणतात नेहमी. आणि विस्थापन काय असतं, तर विस्थापन म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ वरचढ व्यक्ती आपल्यावर रागावली तर आपण त्याचं विस्थापन म्हणजे दुसऱ्यावर ढकलतो ना. म्हणजे ते उदाहरण प्रसिद्ध आहे ना, की तुमचा बॉस जर तुमच्यावर रागावला तर जे संबंधित व्यक्ती आहे, ठीक आहे, तो आपल्या बायकोवर किंवा पतीवर रागावल्या जाते. मग पती किंवा जे काही पत्नी आहे ते मुलावर रागवल्या जातात, तर त्याला म्हणायचं ते विस्थापन. कोणत्याही विषयाचा, अनुभवाचा, परिस्थितीचा व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टी येत नाही. हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीनुसार घडते? तर तुम्ही कट मेथडनं जायला असलं तर उत्तर तुम्हाला मिळालं असतं पूर्णकारवादी उपपत्ती. आता समान घटक उपपत्तीमध्ये काय असते? मूळ अध्ययन परिस्थिती आणि नंतरचे अध्ययन परिस्थिती याच्यामध्ये समानता असेल, थॉर्नडाईकनं सांगितलेली. मग हे तर ते संदर्भानं नाही. सामान्यीकरण उपपत्तीमध्ये काय म्हणतो? जड म्हणतो की परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्त्व समजून घ्यायचं. म्हणजे हे उत्तर आपण हे उत्तर कट करू शकलो असतो, हे उत्तर कट करू शकलो असतो. आदर्शवादीमध्ये धैर्य, निष्ठा, सहेतू हे सगळं धैर्य ठेवून काम करतो तर मग संक्रमण होतं असं सांगतो बॅगले. म्हणजे मग पर्याय कोणता उरतो? पूर्णकारवादी उपपत्ती. म्हणजे कधी कधी समजा आपल्याला उत्तर जर येत नसलं तर हे उत्तर नाहीत, हे जरी येत असलं तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अशा पद्धतीनं आपण 2017ला जो TET पेपर क्रमांक 1 झाला या पेपरच्या संदर्भानं चर्चा केली. तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला पण चॅनल आहे, हे जॉईन करा. याच्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन सर्च करू शकता ओएसिस करिअर पॉईंट. आपण या अगोदर 2013 ते 2021 यावर्षी झालेले सर्व व्हिडिओ जे आहेत TETचे ते बनवलेले तुम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जा. प्लेलिस्टमध्ये महा TET 2024मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला TETचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.